शकता पाण्याचा प्रवाह किती जास्त आहे, पर्यटकांची गर्दी किती होत चाललेली आहे। धरणाची स्थापना 1928 साली ब्रिटिश राज्यात झालेली आहे। जास्त जवळ सेल्फीसाठी किंवा व्हिडिओसाठी जाऊ नका, पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे। सो हॅलो गाईज, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत बोरमधील एका ब्रिटिशकालीन धरण पाहायला। आज आपण आलो आहोत बोरमधील ब्रिटिशकालीन धरणाकडे। तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता। तर गाईज, तुम्ही पाहू शकता पाण्याचा प्रवाह किती जास्त आहे। तुम्हाला जर आवाज कमी येत असेल तर समजून घ्या पाण्याचा प्रवाह किती आहे ते तुम्ही पाहू शकता। काही आता खूप जोराचा पाऊस आलेला आहे। हे धरण ब्रिटिशकालीन आहे, इंग्रजांनी बांधलेलं धरण आहे। या धरणाची स्थापना 1927 साली झालेली आहे। या धरणाला एकूण 45 मोरे ऑटोमॅटिक आहेत आणि आपण पाहू शकता त्या साईडला 21 मोरे आहेत। तिथे तुम्ही पाहू शकता झाडांच्या मागे तिथे एकूण 21 मोरे आहेत। सगळे स्वयंचलित दरवाजे आहेत, त्यातले आता अर्धे दरवाजे ओपन झालेले आहेत। तर गाईज, या धरणाची स्थापना 1928 साली ब्रिटिश राज्यात झालेली आहे। या धरणाची उंची एकूण 792 मीटर एवढी आहे। तुम्ही पाहू शकता या धरणाची लांबी 1625 मीटर आहे। तर गाईज, तुम्ही पाहू शकता पर्यटकांची गर्दी किती होत चाललेली आहे, कारण हे धरणाचे दरवाजे स्वयंचलित असल्यामुळे कधी ओपन होऊ शकतात। जेव्हा पाण्याचा प्रवाह जास्त होतो, वारं सुटतं, तेव्हा हे स्वयंचलित दरवाजे ऑटोमॅटिक ओपन होऊन असा पाण्याचा विसर्ग जास्त प्रमाणात होऊ शकतो। तर गाईज, आपण आता धरणाच्या खालच्या बाजूला आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हा धरणाचा प्रवाह। तसेच आपण थोडं पुढे जाऊया। गाईज, तुम्ही पाहू शकता तिथून धरणाचा व्ह्यू, हा व्ह्यू पाहू शकता गाईज तुम्ही। पाण्याचा प्रवाह किती जोरात चाललेला आहे तुम्ही पाहू शकता। हे जे तुम्हाला दिसत आहेत तिथे 21 मोरे आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता हे एकूण 45 मोरे आहेत। तर हे सर्व स्वयंचलित दरवाजे आहेत। जर तुम्ही हा धरण पाहण्यासाठी येत असाल तर काळजीपूर्वक राहा। खूप जास्त जवळ सेल्फीसाठी किंवा व्हिडिओसाठी जाऊ नका, पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे। ह्या धरणाला कुठेही साईडला बॅरिगेड वगैरे फेन्सिंग वगैरे नाही आहे, तुम्ही पाहू शकता। सो गाईज, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।